नमस्कार. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत तुम्ही आमच्या जे चॅनलला भरघोस प्रतिसाद दिला आणि प्रत्येक व्हिडिओ आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही बघत आहात आणि जे तुम्हाला आमचे कॉन्टेंट जेवढे चांगले आवडत आहेत त्या माध्यमातून आजचा हा व्हिडिओ करत आहे. शेतकरी बंधूंनो, हे जे माझ्या पाठीमागचं जे प्लॉट बघत आहात हा घरचा आमचा जो प्लॉट आहे. या प्लॉट 3 एकराचा प्लॉट आहे आणि या 3 एकराच्या प्लॉटमध्ये आडसाली लागवड करण्यासाठी पूर्वतयारीचं नियोजन चालू आहे. आता पलटी मारलेलं क्षेत्र दिसत असेल तुम्हाला. यातील 10,001चा खोडवा तुटला आणि खोडवा तुटल्यानंतर रोटर आणि रोटरबरोबर पलटी घातलेला आहे. आता पूर्वनियोजन कसं असावं? कसं आहे शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळेला आपल्या नियोजनमध्ये बऱ्याचशाच गोष्टी चुकत असतात आणि चुकत असताना त्या प्रत्येक वेळी आपल्या उत्पादनावर प्रॉब्लेम करत असतात. आडसाली ज्यावेळी आपण लागवड करत असतो आणि लागवड जेव्हा हार्वेस्टिंग होते तेव्हा हार्वेस्टिंग होताना मिनिमम कमीत कमी 80 टनापर्यंत उत्पादन पडलं तर आपल्याला आडसाली उत्पादन परवडतं. नाहीतर आडसाली हा ऊस अजिबात परवडत नाही. कारण जमिनीमध्ये 16 ते 18 महिन्यापर्यंत ऊस जमिनीमध्ये ठेवून त्याच्यातले जर उत्पादन ग्रॅव्हिटी जर 80च्या खाली 2 टनाच्या खाली आले तर जे 16 महिने आपण जमिनीमध्ये त्या ऊसाला टाकलेली रासायनिक खताबरोबर पाणी पाजलेलं पाणीपट्टी, त्याबरोबर तुमची असणारी मेहनत आणि केलेली भांगलन, त्याची वेळोवेळी केलेली मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ॲक्च्युली आपल्याला आडसाली ऊस 2 टनाच्या खाली आल्याला परवडत नाही. आणि तो 2 टन कसा पाडायचा यासाठी याचं पूर्वनियोजन कसं असावं आणि कशा पद्धतीनं असावं हे सांगण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये हा पार्ट नंबर 1 करत आहे. ह्या पार्ट नंबर 1मध्ये आत्तापर्यंत जे आडसालीला लागणारे जे गोष्टी आहेत ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये येईल. नमस्कार.